श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र। नांदेड जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद। अत्याधुनिक नांदेड रेल्वे स्थानकासाठी 200 कोटींचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर आणि जिल्ह्यातल्या 25 महसुली मंडळात दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित। या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती। नांदेड जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला आदिवासी बहुल किनवट तालुक्यातल्या गोकुंदा इथून सुरुवात झाली। पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आदिवासी नायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीपासून सुरू झालेल्या या संकल्प यात्रेत केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ दुर्गम भागातल्या आदिवासीपर्यंत पोहोचावा या दृष्टीनं थेट गावांमध्ये योजनांची माहिती तसंच योजनांचा लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचं महाजन यांनी सांगितलं। या यात्रेच्या माध्यमातून आरोग्य, कृषी, आवास, आयुष्मान भारत, पीएम गरीब कल्याण योजना, पीएम विश्वकर्मा योजना, जनधन योजना, अटल पेन्शन योजना, बीमा योजना, पीएम पोषण अभियान यासारख्या योजनांचा प्रचार आणि प्रत्यक्ष लाभ दिला जात आहे। जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातही विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। 13 संकल्प रथांच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना थेट गावामध्येच मिळत आहे। यावेळी विविध योजनांसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे अर्जही भरून घेतले जात आहेत। बोरगाव इथं खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत नागरिकांशी संवाद साधला। यावेळी त्यांच्या हस्ते आयुष्मान कार्डचं वाटप करण्यात आलं। नांदेड रेल्वे स्थानकावरील वाढत्या असुविधांच्या पार्श्वभूमीवर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी केली। या स्थानकासाठी 200 कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यावेळी उपस्थित होत्या। जिल्ह्यातल्या 25 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे। 8 तालुक्यातल्या या महसुली मंडळांना सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत। हदगाव, नांदेड, नायगाव, कंधार, मुखेड, लोहा, देगलूर या तालुक्यातल्या महसूल मंडळात शासनानं विविध सवलती लागू केल्या आहेत। जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानं खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। 27 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात 5 तालुक्यातल्या 12 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली होती। या पावसामुळे मुदखेड, किनवट आणि नांदेड तालुक्यात 4 जनावरांचा मृत्यू झाला तर काही घरांची अंशतः पडझड झाली। जिल्ह्यातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना उत्पन्नाचं नवीन साधन मिळावं यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत जिल्ह्यात महारेशीम अभियान सुरू करण्यात आलं आहे। या अभियानाचा शुभारंभ अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या हस्ते झाला। या योजनेत जिल्ह्यात मनरेगा निकषांतर्गत खुल्या प्रवर्गातील अल्पभूधारक असलेले शेतकरीही पात्र ठरणार आहेत। यासोबतच एससी आणि एसटी प्रवर्गातल्या शेतकऱ्यांनाही इतर सवलती देण्यात आल्या आहेत। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं 62वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा नांदेड इथं पार पडली। शहरातल्या कुसुम सभागृहात झालेल्या नाट्य स्पर्धेत सादर झालेल्या 12 नाटकांना रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभा झाल्या। या सभेत मराठा आरक्षणाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आला असून एकजुटीनं आंदोलन करण्याचं आवाहन जरांगे यांनी केलं। नांदेड लातूर विभागस्तरीय युवा महोत्सव नांदेड इथं पार पडला। या युवक महोत्सवाअंतर्गत नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्हा या तिन्ही जिल्ह्यांमधून प्रथम द्वितीय आलेले सुमारे 300 युवा स्पर्धक विभागस्तरीय युवक महोत्सवामध्ये सहभागी झाले होते। या महोत्सवात नांदेड जिल्हा संघानं बाजी मारली। मानधनात वाढ करावी, शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी, मोबाईल उपलब्ध करून द्यावेत आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातल्या 3897 अंगणवाडी सेविका आणि 2649 मदतनीस 4 डिसेंबरपासून बेमुदत संपावर गेले आहेत। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका संघटनेनं घेतली आहे। उमरी इथं 18वे राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात पार पडलं। अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं। अध्यक्षस्थानी डॉक्टर पृथ्वीराज तौर तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विक्रम काळे यांची उपस्थिती होती। साहित्यातून विश्वशांती निर्माण झाली पाहिजे, साहित्यातून माणसं माणसाशी जोडता आली पाहिजेत असं मत संमेलनाध्यक्ष तौर यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केलं। भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात आले। नांदेडमध्ये समाज कल्याण विभागासह स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ज्ञान विकास शिक्षण संस्थेच्या वतीनं संविधान सन्मान रॅली काढण्यात आली। रॅलीची सांगता शहरातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान प्रस्ताविकेचं वाचन करून करण्यात आली। नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोळे। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला।